साधना. मेराक इव्हेंट्स निर्मित साधना. नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या दिवसाच्या निमित्ताने मेराक इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी त्यांचा प्रवास अगदी शून्यापासून सुरू केला. चला तर भेटूया त्यांना. डॉक्टर मंदा प्रकाश आमटे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे आपले पती डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य करणारं एक जगावेगळं व्यक्तिमत्व. सुखासीन शहरी जीवनाचा त्याग करून घनदाट जंगलातली काट्याकुट्याची वाट जिनी जाणून बुजून निवडली अशी एक ध्येयवेळी स्त्री, पत्नी आणि माता. हे ऐकायला खूप सोपं, पण जगायला अवघड. कशी झाली या प्रवासाची सुरुवात पाहूया. मंदाताई, मंदाकिनी आमटे होण्याआधी तुम्ही मंदाकिनी देशपांडे आणि खूप लवकर लग्नाचा निर्णय घेतलात. तर मला तुम्हाला सगळ्यात आधी असं विचारायचंय, कारण आम्ही सगळ्याच मुली यातनं जातो, ज्यावेळेला आपण लग्नाचा निर्णय घेतो तेव्हा काहीतरी म्हणजे मोठा बदल असतो आयुष्यातला. तर तुम्हाला आधीच माहिती होतं लग्नाआधीच की आपण कुठे जाणार आहोत, पण ती जी 21 वर्षाची मंदा असेल तिने हा निर्णय घेताना काय विचार केला नेमका? आता काही खास असा विचार काही केला नाही, कारण आधी माझा विचार असा होता की म्हणजे घरची परिस्थिती काही असं प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्यासारखी नव्हती आणि मी विषय असा निवडला होता अॅनेस्थेशिया की ज्याच्यातच प्रायव्हेट प्रॅक्टिस करणं शक्य नव्हतं. म्हणजे आता सुरू केली लोकांनी, पण त्या काळात काही असं नव्हतं. म्हणजे एक तर मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही किंवा कुठल्या तरी हॉस्पिटलला जॉईन व्हा. तर मी म्हणजे अकॅडमिक करिअर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन करायचं असं ठरवलेलं होतं आधी. आणि तोपर्यंत माझी आणि प्रकाशची काही भेट झालेली नव्हती, त्यामुळे असं स्वतंत्रच निर्णय होता स्वतःचा की आपण असं असं करूया म्हणून. मग तसं म्हणून मी अॅनेस्थेशिया चूज केला आणि मग अॅनेस्थेशियात काम करत असताना आमची दोघांची ओळख झाली. आणि मग जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण कुठेतरी म्हणजे मी कुठेतरी जाऊन जंगलात काम करणार आहे आदिवासींसाठी वगैरे. तर मला तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, जंगल म्हणजे काय, तिथे आजकाल आम्ही सगळीकडे जिथे पाहतो जंगलात तिथे सगळे रिसॉर्ट्स असतात, सगळ्या सोयी असतात. आधी मी चिखलदरा वगैरे जाऊन पाहिलेलं होतं, म्हणजे आम्ही गेलो होतो सगळेजण तिथे. सगळ्या सोयी होत्या, छान होतं. म्हणजे तर तेवढ्या सोयी असतील असं वाटलं मला. आणि म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही करायला, आपल्यालाही काहीतरी वेगळं आयुष्यामध्ये. असा काही निर्णय असा कुठलाच झाला नव्हता काय करायचं पुढे ते. त्यामुळे ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, करून बघूया. पण म्हणजे एक स्वप्न असतात ना त्या वयामध्ये, आणि तुम्ही इतक्या दिसायला सुंदर. प्रकाशकांनी पुस्तकातही लिहिलंय की बरीच मुलं तुमच्या मागे होती. पण मग असं नाही का वाटलं की प्रेमात जरी पडलो असलो तरी हा पुढचा प्रवास खडतर असू शकतो, तर त्यापेक्षा आपण दुसरी वाट निवडूया, असं वाटलं नाही? नाही, असं नाही वाटलं. नंतर म्हणजे एकदा लग्न ठरवल्यानंतर असं कधी वाटलं नाही की आपण दुसरी वाट निवडायला पाहिजे होती वगैरे म्हणून. आणि साधारण काय की एकदा मी ॲक्सेप्ट केलं की मी सगळं ॲक्सेप्ट करते. जेवढ्या काही असतील अडचणी वगैरे तेवढं काही हे नाही, त्याच्यावर ती संयम आणि मात करायची हे पहिलेपासूनच आहे, माझा स्वभाव आहे तसा. हे घरामध्ये तुम्ही जिथे वाढलात तिथे हे संस्कार तुमच्यावर, म्हणजे तुम्ही पण भावंड आणि तिघी बहिणी होतो आणि एक लहान भाऊ होता मला. म्हणजे आम्ही दोघी मोठ्या बहिणी, एक मी 3रा नंबर आणि 4था नंबर भाऊ होता. पण मग वडिलांना वगैरे असं होतं की 2 मुली मेडिकलला जायच्या, तर मग आपल्याला खर्च पुष्कळ वाढेल. आणि त्यात मुख्य म्हणजे मुलींना इतकं शिकवायचं, मग त्यांची लग्न केव्हा होतील, त्यांचा तो खूप म्हणजे मोठा प्रॉब्लेम होता त्यांच्या पुढे की लवकर पोरींचे लग्न झाले पाहिजे एकदाचे. तर आम्ही त्यावेळेला मग मला पण नाही म्हणाले की आता तू नको जाऊ, एक गेली पुष्कळ झालं. तर आम्ही तेव्हा हट्टाने सांगितलं की नाही, मला जायचंच आहे आता कुठल्याही हालतीमध्ये. तुम्ही मला गणित सोडायला लावलं ना, तर मी गणित सोडलं, बायोलॉजी घेतलं, तर मी आता मेडिकलच जाईन, मी दुसरीकडे काही जाणार नाही. लग्न ठरवल्यानंतर मग तेव्हाही हट्टीपणा करावा लागला का घरी, का मान्य केलं? नाही, एकदम नाही मान्य केलं. पहिल्यांदा सगळ्यांना शॉकच बसला खरं सांगायचं म्हणजे. एक तर बाबा आमट्यांचं नाव याच्यासाठी प्रसिद्ध होतं, लेप्रसी. आणि दुसरं म्हणजे आपली पोरगी लेप्रसी कॉलनीत कुठे जाणार याचं त्यांना काही म्हणजे
आवडलं नाही फारसं खरं सांगायचं म्हणजे. एक प्रकारची त्यावेळेला घृणा होती लेप्रसीबद्दल. सगळे लोक आपण देवळासमोर मशिदीसमोर भीक मागतानाच बघितलेले होते आणि त्यांच्या जवळ असं कोणी जात नव्हतं. वास येतात त्यांच्या जखमांनावर, एक तर स्वच्छता वगैरे नसायची. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची घृणा आणि भीती होती की तिथे गेल्यावर आपल्या पोरांना होईल का, लेप्रसी कॉलनीत जाऊन राहायचं म्हणजे सोपं नाही आहे एवढं. मग पण 4 वेळा आई विचारायची, तू नक्की विचार केला आहे का, नक्कीच तुझं आहे का वगैरे, अजून विचार कर वगैरे, बरेच म्हणजे हे केले. पण मग मीच सांगितलं की एक असं करा तुम्ही, मी तेव्हा आनंदवन पाहून आले होते, मी पहिल्यांदाच गेले होते आनंदवनला. आणि मग म्हणजे मला तर काही एवढं घाण वाटलं नाही. आनंदवन लेप्रसी कॉलनी पण पाहिली मी, त्यांचे दवाखाना पण पाहिला, सगळं बाकीचा आजूबाजूचा परिसर सगळा पाहिला. आणि मला एवढं काही म्हणजे वाटलं नाही की किळस येण्यासारखं नव्हतं काहीच म्हणजे आनंदवनामध्ये. मग आईवडिलांना मी सांगितलं की तुम्हाला वाटतं तेवढं खरंच वाईट नाही, एकदा जाऊन तुम्ही बघून या आनंदवन म्हणून. आणि मी त्यांना सांगितलंच नाही तेव्हा की आम्ही कुठेतरी जंगलात जाणार आहे वगैरे म्हणून, काहीच नाही सांगितलं. म्हटलं लेप्रसी कॉलनीमध्ये जायला एवढा हे आहे तर पुढे आणखीन काय करतील म्हणून. मग वडिलांनी ठरवलं. मग काळी पत्रकावर लिहिले आणि पत्रव्यवहार करून ते दोघं गेले एकदा बाबांना भेटायला, ताईबाबांना भेटायला. आणि मग ते सगळं पाहिलं, त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या असतील, झालं असेल. तर मग त्यांना असं वाटलं असावं की आता पोरगी ऐकतही नाही आणि हे चांगलं आहे म्हणजे असं आपण समजतो तेवढं काही वाईट नाही म्हणजे लेप्रसीचं चालणी असू नये. मग त्यांनी होकार दिला लग्नाला. आणि मग पण मग बाबांचे आणि प्रकाशच्या सगळ्या अटी पण त्यांना मान्य कराव्या लागल्या. म्हणजे आजकालचे लग्न सोहळे म्हणजे मोठा बडेजाव. प्री वेडिंग व्हिडिओज, हळद, संगीत, डेस्टिनेशन वेडिंग, मुलाकडच्या अपेक्षा, मुलीकडच्या अपेक्षा. डॉक्टर प्रकाश आणि बाबा आमटे यांनीही मंदाताईंच्या घरच्यांना काही अटी घातल्या. अटी म्हणजे अडमुठेपणाच होता जास्ती खरं सांगायचं म्हणजे. ते प्रकाशचाच होता, बाबापेक्षा प्रकाशचा होता. एक तर लग्न आनंदात झालं पाहिजे. मुलीच्या घरी वगैरे आम्ही काही करणार नाही, कारण आमचे सगळे जे नातेवाईक हे सगळे लेप्रसी पेशंट आहे, यांना घेऊन तुमच्या घरी काही येऊ शकत नाही आम्ही लग्नाला. नागपुरात आलो तर बाकी कोणीच येणार नाही लग्नाला आपल्या. म्हटलं तेही खरं होतं. पण म्हटलं ठीक आहे कुठेही तरी करायचं लग्न. तर त्याचं म्हणणं तर रजिस्टर करू, माझं म्हणणं तर रजिस्टर नाही करायचं. मला नाही आवडत नाही त्याच्यात कोणाचा सहभाग नसतो. आपण सहाय्य करायचं आणि चाललं यायचं बापूत घरी, म्हटलं असं नाही पाहिजे मला लग्न. मग ठीक आहे, मग आपण रजिस्टर नका तर घरीच करू लग्न. मग घरीच लग्न करायचं. पण तो म्हणाल मग भटजी नाही पाहिजे, कारण मला संस्कृत एक अक्षरही समजत नाही. तो म्हणतो त्याला मम म्हणायचं हे मला पसंत नाही. जेवढं लग्नासाठी आवश्यक विधी आहे तेवढेच करायचे. म्हणजे सप्तपदी आणि लाजाहोम हे झाल्याशिवाय आपल्या इथलं लग्न म्हणजे हिंदू लोकांचं लग्न, हिंदू लोकांचं लग्न कन्फर्म होत नाही. तेवढ्या 2च हे करायच्या, एवढं ठरलं. आणि मग बाकीच्यांचा सहभाग असा म्हणून मंगलाष्टक म्हणायचं, माळा टाकायचं, एवढं. तर एवढ्याच ह्याच्यावरती झालं. तिसरं म्हणजे अजिबात एकमेकांकडनं रुमाल देखील एक्सचेंज करायचं नाही, काही घ्यायचं द्यायचं नाही, काही नाही, देणं घेणं शून्य. आणि आहारही कोणाकडनं घ्यायचा नाही, द्यायचाही नाही कोणाला. असं म्हणजे सगळं ठरलं. आणि मुहूर्त पाहायचा नाही. अच्छा, पाहायचा नाही मुहूर्त वगैरे काही नाही. रविवार हा मुहूर्त न पाहिलेल्या लग्नाला आता 53 वर्ष झाले आमच्या लग्नाला. पण तुमचं शिक्षण लग्नानंतर तुम्ही पूर्ण केलं? माझं MBBS झालं होतं. त्यानंतर मी DED हे करत होते ना, DA म्हणजे ॲनेस्थेशियामध्ये डिप्लोमा जो करायचा मी ठरवला होता. म्हणजे त्याच्यामध्ये 1 वर्ष त्याचं पूर्ण प्रोसेस होती. तेवढी प्रोसेस झाल्यानंतर मग मी परीक्षा दिली. मग लग्न झाल्यावर परीक्षा दिली 6 महिन्यांनी. आणि मग DA झाल्यावर मग नोकरी केली मी, सरकारी नोकरी धरली. आणि मग किती वर्षांनी तुम्ही इथे आलात? सरकारी नोकरी माझा बॉन्ड होता 1 वर्षाचा, तेवढा बॉन्ड पूर्ण करून मग इथे आले. त्यापर्यंत जागाही नव्हती मिळाली. मी नोकरी करायला लागली तेव्हा जागा मिळाली नव्हती. ही जागा 73 डिसेंबरला मिळाली आम्हाला. लग्न आमचं 72 डिसेंबरला झालं. 1 वर्षाने ही जागा मिळाली. मग नंतर मग 2-3 महिना म्हणजे राहिलं होतं माझं, तेवढी करून मग मी इकडे आले. पण मग त्यावेळेला तुम्हाला जंगलात आल्यावर ज्या आधी कल्पना होत्या आणि मग इथे आल्यानंतर सगळं वेगळंच दृश्य. नाही, आम्ही लग्न झाल्या तिकडे आलो होतो 2 जण पहिल्यांदा. म्हणजे सगळेजण हनीमूनला जातात. आमच्याकडे पैसे नव्हते कारण आम्ही दोघंही शिकतच होतो. स्टायपेंड मिळत होता आम्हाला. आणि बाबांना वगैरे मागायची आपली काही इच्छा नव्हती की आता आपण थोडंफार का होईना कमवतोय तर मग मागायचं कशाला. बाबांकडे फक्त एक गाडी होती, तर ती गाडी आम्ही मागितली बाबांना. म्हटलं आम्ही गाडी घेऊन जातो
आणि प्रकाशला ड्रायव्हिंग वगैरे येत होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. ती गाडी घेऊन आम्ही निघालो. पहिल्यांदा ताडोबाला गेलो, तिथे मुक्कामही केला एक दिवस, आणि नंतर मग आम्ही पुढे निघालो, म्हणजे आलापल्लीच्या इकडे वगैरे जंगलामध्ये. आलापल्लीपर्यंत आम्ही पोहोचलो, जंगलच होतं सगळं. तेव्हा तर म्हणजे वैनगंगेपासून रस्ताच नव्हता इकडे पलीकडे. तर तिथे खेडकर म्हणून एक DFO होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो. म्हटलं आम्हाला पुढे जंगलात जायचं आहे. तर ते म्हणे, मग त्यांनी म्हणजे ओळख करून दिली आम्ही, की म्हणजे त्यांना कळलं की बाबांचे हे आहे मुलगा आणि सून. ते म्हणतो इथे कुठे आले, इथे काही नाही आहे, ह्या जंगलामध्ये काहीच नाही आहे, तुम्ही कुठे. म्हटलं नाही, आम्हाला बघायचं आहे, जंगलच बघायचं आहे, बाकी काही नाही. मग आम्ही, ते म्हणाले संध्याकाळी जा तुम्ही, पण संध्याकाळी परत या आणि इथे मुक्काम करा, कारण तिथे मुक्काम करण्यासारखं काही नाही आहे. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघंजणं इकडे आलो, तेव्हा हे सगळं बघितलं आम्ही. म्हणजे ॲक्च्युअली जागा मिळालीच नव्हती, पण या एरियात कुठेतरी जागा मिळणार एवढं माहीत होतं. आणि मग पाहिलं तेव्हा लक्षात आलं इथे झाडांशिवाय दुसरं काहीही नाही. गावं देखील इतकी छोटी होती आणि झोपड्या नुसत्या, म्हणजे गवताच्या किंवा शिंदीच्या झोपड्या एवढंच होतं. दुकानं बिकानं कुठे काही नाही. त्यामुळे इकडे आल्यावरती काय होणार आहे काही पता नव्हता लागत. म्हटलं बघूया, म्हणजे असं. पण लक्षात आलं की तेव्हाच की हे सगळं जंगल म्हणजे नुसते झाडं आहेत, बाकी या जंगलामध्ये काहीही नाही. घनदाट जंगलात हे नवीन जोडपं राहायला आलं. त्यांना वडीलधाऱ्यांकडून म्हणजे साधनाताई आणि बाबा आमट्यांकडून काय अनमोल टिप्स मिळाल्या ते ऐकूयात पुढच्या भागात.